दासबोध श्रीराम जे जे जेथून निर्माण झाले ते ते तेथेची निमाले येणेची न्याले संहारले महाप्रलयी ऐसे उदंड लोक असती आपणास थोर म्हणती ऐसे उदंड लोक असती आपणास थोर म्हणती परिते विवेकी जाणती सकळ काही। मित्रहो, पृथ्वीवर अगणित वनस्पती निर्माण झाल्या। वनस्पतींपासून अनेक रस बियाणे उत्पन्न झाले। या अन्नरसावर 84 लक्ष जीव पोसले गेले, पोसत राहिले। विश्वरचनेचा असा क्रम आहे। सृष्टी अशा आकारास आली, मग याच न्यायाने तिचा संहारही होतो, हा सारासार विचार होय। या अखिल विश्वरचनेच्या आरंभी, मध्यभागी आणि अखेरीस शाश्वत परब्रह्म आहे। जाणत्यांनी त्या ब्रह्माकडे अनुसंधान लावावे। या विश्वात नाना प्रकारच्या रचना होतात, पण त्या टिकत नाहीत। यासाठी सारासार विचार हा आवश्यक आहे। दृष्टा आणि साक्षी असे आपण अंतरात्म्याला म्हणतो, त्याचा महिमाही गातो, पण या अंतरात्म्याला काही शुद्ध ब्रह्म म्हणता येणार नाही। त्यासाठी सर्व साक्षिणी अवस्थेची अनुभूती घ्यावी लागते। या संपूर्ण विश्वात मुळापासून शेवटपर्यंत मायेचाच विस्तार आहे। या मायेत अनेक विद्या, कला, कौशल्य आहे। ते सर्व विश्वात आहे। या सर्व उपाधी आहेत हे आपण जाणावे। जो उपाधीचा शेवट गाठेल त्याला विश्वाचा पसारा हा केवळ भ्रम वाटेल। पण जर एखादा उपाधीत गुंतून पडला तर त्याची सुटका होणं कठीण होईल। सृष्टीत तऱ्हेतऱ्हेची माणसं आहेत। एखाद्याला सिंहासन मिळते तर दुसऱ्यास मैला व्हावा लागतो। या जगात स्वतःला थोर म्हणवणारी उदंड माणसं आहेत, पण जे विवेकी आहेत ते सत्य जाणतात। इथे विचार महत्वाचा। इतर लोक सांगतात म्हणून आपल्या संसाराचा नाश करू नये। पुस्तकी ज्ञानावर भिस्त ठेवू नये। स्वतःचा अनुभव घ्यावा आणि सद्गुरूवर विश्वास ठेवावा। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।